धन्यवाद डी के सर. या ठिकाणी आपण आपला जो प्रोग्राम आहे तो स्कूल कनेक्ट प्रोग्राम 2.0 या अंतर्गत सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आपल्या मार्ग दीनबाई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये ॲज अ रिसोर्स पर्सन मी या ठिकाणी आलेलो आहे. हा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे आणि याला स्कूल कनेक्ट असं नाव दिलेलं आहे. म्हणजे 9वा वर्ग ते 12वा वर्ग असं आपल्याला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. म्हणजे भविष्यात काय संधी आहेत किंवा 9व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत तयारी करत असताना कोणत्या आपल्याला अडचणी आहेत त्या या ठिकाणी आपण आज समजून घेणार आहोत आणि आपली भविष्यातील वाट उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चा करणार आहोत. तर काय आहे व्हॉट इज स्कूल कनेक्ट 2.0? आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा लॉन्च केलेला प्रोग्राम आहे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लॉन्च केला म्हणजे तो 15 दिवसाचा असा प्रोग्राम आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी असा तो राबवायचा होता, परंतु काही तांत्रिक कारणाने मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. तर या ठिकाणी आपण आज याचाच एक पार्ट म्हणून या ठिकाणी समजून घेत आहोत. आता कोणासाठी आहे तर 9वी ते 12व्या वर्गाच्या मुलांसाठी हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आखलेला एक नियोजित केलेला असा प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये मागच्या वर्षी 2024ला हा फक्त 12वी वर्गातल्या मुलांसाठी होता. म्हणजे 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी तो प्रोग्राम होता. परंतु यावर्षी शासनाने ठरवलं की 9वा वर्ग ते 12वा वर्ग म्हणजे फ्रॉम 9 to 12 दिस प्रोग्राम विल बी बेनिफिटेड टू ऑल स्टुडंट. आता या ठिकाणी काय काय याच्यामध्ये बदल केलेले आहेत ते समजून घेऊया. सुरुवातीला याच्यामध्ये जो आहे तो NEP म्हणजे काय. आता NEPचं स्ट्रक्चर काय. आता NEP 2020 हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, बऱ्याच वर्षापासून चर्चेमध्ये आहे. पण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर याचं स्ट्रक्चर आहे की फाउंडेशनल जो कालावधी आहे विद्यार्थ्यांचा फाउंडेशनल की वयाच्या 3ऱ्या ते 8 वर्षापर्यंत त्याचं फोकस कशावर राहील तर प्ले आणि लिटरसी काही त्याला साक्षरतेचे धडे त्या ठिकाणी 3 ते 8 वयातील मुलांसाठी लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये फोकस एवढाच आहे की त्यांनी खेळावं बागडावं आणि सोबत थोडंसं अक्षर ओळख त्यांना झाली पाहिजेत, थोडं पुस्तकांची ओळख झाली पाहिजेत. त्यानंतर प्रिपेरेटरी ही जी स्टेज आहे याच्यामध्ये वयाच्या 8 ते 11 वर्षापर्यंत बिल्डिंग रिझनिंग अँड न्यूमरस काही लॉजिकल त्याला थिंकिंग आली पाहिजे, काही अंकांची ओळख झाली पाहिजे. म्हणजे मॅथ्सचा अभ्यास असेल त्या ठिकाणी, लॉजिकल अँड टेस्टिंग रिझनिंगचा असेल, असं काही बदल याच्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे आणि त्यानुसार अभ्यासक्रमाची आखणी झालेली आहे. आता तिसरा जो आहे तो मिडल. त्याच्यामध्ये मिडल या स्ट्रक्चरमध्ये 3rd स्टेजवर येते मिडल स्टेज. याच्यामध्ये वयाच्या 11व्या ते 14व्या वर्षापर्यंत एक्सपांड क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला काही क्रिएटिव्हिटी त्या ठिकाणी आली पाहिजे वयाच्या 14 वर्षापर्यंत. आणि सोबतच क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिटिकल थिंकिंग आपण कशाला म्हणतो म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं. एखादा लेसन वाचला, एखादी पोएम वाचली की तुमचं त्या ठिकाणी तुमच्या मेंदूचा उपयोग करून तुम्ही त्याच्यातून त्या ज्ञानाची ओळख करून घेत असताना त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला नवीन काही शोधता येते का. इट इज कॉल्ड क्रिटिकल थिंकिंग. आणि नंतर सेकंडरी स्टेजमध्ये वयाच्या 14 ते 18 वर्षापर्यंत सब्जेक्ट डेप्थ अँड मल्टीडिसिप्लिनरी स्टडी म्हणजे फक्त एकाच विषयाचं नाही तर अनेक विषयाची ओळख त्या ठिकाणी झाली पाहिजे. असा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच त्याची ओळख त्या ठिकाणी तुम्हाला झाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली. म्हणजे अशा त्या म्हणजे वयाच्या
3ऱ्या वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत म्हणजे तुमचं सेकंडरी एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत या 4 स्टेजेस तुमच्या महत्त्वाच्या राहतील विद्यार्थी दशेमध्ये. परंतु यानंतरसुद्धा पुढचं आपण समजून घेण्यासाठी मग बरंच काय होते की 12वी नंतर 10वी नंतर ड्रॉपआउट रेट वाढतो. तर ते मग गव्हर्नमेंटचं असं लक्षात आलं की विद्यार्थी शाळा सोडतात. तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे 20% मुलं 10वी नंतर शाळा सोडतात आणि याच्यामध्ये बिहार आणि त्या ठिकाणी झारखंड वगैरे त्या राज्यांचं प्रमाण जास्त आहे. आता 20% म्हणजे किती, जवळपास 30 लाख विद्यार्थी 10वी नंतर शाळा सोडतात. कारण गरिबीची अनेक कारण त्या ठिकाणी आहेत, गरिबी असेल अजून काही असेल. तर मग असं होऊ नये म्हणून मग शासनानं त्या ठिकाणी एक प्रोग्राम आणला की अशा मुलांना शिक्षण सुलभ होण्यासाठी शिकता शिकताच आपल्याला काही आर्थिक मदत करता येईल का. तर तो प्रोग्राम असा आहे की अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम. आता याच्यामध्ये काय आहे, इंट्रोड्यूस वाया युनियन बजेट 2022-21 and guided by AICTE, UGC, AEDP. Integrate mandatory on the job training directly into undergraduate program 3 to 4 years. आता ग्रॅज्युएट प्रोग्राम आपल्या इथं 3 वर्षाचा आहे, परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम जो आहे तो 4 वर्षाचा राहील. आणि हे करत असताना तुम्हाला स्टायपेंड त्या ठिकाणी गव्हर्नमेंट उपलब्ध करून देईल. म्हणजे पुढचं शिक्षण पण घ्या आणि सोबत तुम्हाला इंटर्नशिप त्या ठिकाणी करायला मिळेल. मग असं हे धोरण त्याच्यामध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांनी केली. आणि या उच्च शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्या ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत AICTC. आता कोणी सांगेल का AICTC काय आहे. आता ही AICTC तंत्र शिक्षणामध्ये काम करणारी एक मोठी उच्च शिक्षण संस्था आहे. त्यानंतर UGC सुद्धा हायर एज्युकेशनसाठी काम करणारी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्याचा अर्थ होतो. ही सुद्धा युनिव्हर्सिटीला ग्रँट्स देते. आणि त्यानंतर AEDP काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असतील त्यांनासुद्धा केंद्रीय स्तरावरून त्या ठिकाणी काही ग्रँट्स प्रोव्हाइड करण्याच्या ह्या संस्था काम करतात. तर हा याच्यामध्ये उच्च शिक्षण म्हणजे 12वी नंतर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनकडे वळाल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे कोणी BComला जाईल, कोणी सायन्स फॅकल्टीला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी BA करायला जाईल. तर या सर्वांनाच या गोष्टींचा फायदा या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर एक स्वयं असं प्लॅटफॉर्म आहे. आता तुम्ही 9व्या वर्गामध्ये शिकत आहे, तर या स्वयं लर्निंग फॉर एव्हरी ॲस्पायरिंग माइंड. तर आपण या ठिकाणी या स्वयंच्या माध्यमातून काय करू शकतो, तर या स्वयंच्या माध्यमातून आपल्याला काही डाऊट्स असतील, आपल्याला एखादा विषय समजत नाही, तर या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर गेले, गुगलवर स्वयंबद्दल जर माहिती काढली तर किंवा याचं ॲप डाउनलोड केलं प्ले स्टोरवरून, तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट करता येईल. आणि मोठमोठ्या शिक्षण संस्थांमधले शिक्षक, तज्ज्ञ शिक्षक त्यांनी आपला स्वतःचा कोर्स, त्या विषयाचं सखोल ज्ञान सोप्या भाषेमध्ये त्यांनी तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एखादा मॅथ्सचा विषय असेल, तुम्हाला एखादा इंग्लिशचा विषय असेल किंवा सायन्समधलं फिजिक्स असेल, तर हे समजून घेण्यासाठी त्या तज्ज्ञ शिक्षकाकडून तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. असं हे स्वयं प्लॅटफॉर्म आहे. आणि हा काय तर स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंगर ॲस्पायरिंग माइंड्स इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्लॅटफॉर्म ऑफरिंग फ्री एक्सपर्ट क्युरेटेड बुक्स कोर्सेस. एक सर्टिफिकेट कोर्स त्या ठिकाणी तुम्ही जर तो कोर्स पूर्ण केला म्हणजे तिथं व्हिडिओ लेक्चर्स फ्री आहेत, ते तुम्ही करायचं. सेल्फ असेसमेंटच्या टेस्ट तुम्ही द्यायच्या आणि सोबत हे करत असताना तुम्हाला कोणताही खर्च त्या ठिकाणी लागणार नाही. तुमच्या विषयाचं नॉलेज तर तुम्हाला मिळून जाईल
आणि सोबत तुम्हाला सर्टिफिकेट ते प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी पुढे कामी येईल, असं सर्टिफिकेट ते मिळेल. म्हणजे IIT मुंबई असेल किंवा IIT मद्रास असतील, तिथल्या तज्ज्ञ शिक्षकांनी ते त्या ठिकाणी ते त्यांचे कोर्सेस, विषयाचा एखादा क्लिष्ट विषय असेल त्याची सखोल माहिती त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. याचा फायदा गव्हर्नमेंटला वाटते की तुम्ही घ्यावा आणि तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करावं आणि एखादा कोर्स तुम्ही करून बघावा. असं काही तुमचं नुकसान होणार नाही, झालं तर फायदाच होईल. आता हा सर्टिफिकेट कोर्स पुढे तुम्ही भविष्यात सांगू शका की मी हा कोर्स केला, नाही का, आणि त्याचं तुम्हाला तुमच्या पर्सनल फाईलमध्ये सुद्धा तुम्ही तो लावू शकता. तर असं त्यानंतर आपण या ठिकाणी नंतरची गोष्ट समजून घेतली पाहिजे की काही स्कॉलरशिप गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या आहेत. आता साथी AI पॉवर्ड फ्री कोचिंग, आता स्कॉलरशिपबद्दल पुढं ती जी काही पंतप्रधान महालक्ष्मी योजना वगैरे जे आहे त्याच्याबद्दल सांगितलंच मी. पण तत्पूर्वी काय साथी काय आहे, व्हॉट इज साथी? इट इज डेव्हलप्ड बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड IIT कानपूर. IIT कानपूर म्हणजे एक मोठी इंजिनिअरिंगमधली मोठी एक संस्था आहे कानपूरची, सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यांनी म्हणजे आज आपल्याकडचे मुलं नांदेडला जातात, नागपूरला जातात, तर असं करायचं गव्हर्नमेंटला वाटते काही गरज नाही. तीच फॅसिलिटी आम्ही तुम्हाला घर बसल्या उपलब्ध करून देऊ. फक्त तुम्ही काय करायचं, या साथी पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. तर हे साथी काय आहे तर एस फॉर सेल्फ असेस, एस फॉर सेल्फ, A फॉर असेसमेंट, T फॉर टेस्ट, E फॉर हेल्थ फॉर एंट्रन्स. आता एंट्रन्स कोणती आहे? आता एंट्रन्स एक्झाम आहे, नीटची आहे, JEEची आहे, पुढं 12वी झाल्यानंतर हे एक्झाम आहेत. तर याचं कोचिंग गव्हर्नमेंटला वाटतं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घ्यावं, असंही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या साथी पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, पुढे याचा फायदा घेऊ शकता. म्हणजे माझ्याकडे पैसे नाही बुवा आणि मी आता 12वी नंतर शिक्षण सोडून देणार, असं करायची काही गरज नाही, माझे वडील लावू शकत नाही. तर तुम्ही इथं जाऊन फ्री ऑफ कास्ट तुम्हाला जे पाहिजेत ते तुमचं, तुम्ही तिथं सेल्फ असेसमेंट टेस्ट आहे, तिथं तुम्हाला फ्री व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, अशा सगळ्या सुविधा ती ठिकाणी आहे. म्हणजे ते टेस्ट सिरीज म्हणतो वगैरे काय जे म्हणतो, टॉपिक वाईज वगैरे पूर्ण सिलेबस बेस, नीटचा सिलेबस असेल, JEEचा असेल, तो सर्व त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता त्यानंतर आपण समजून घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये म्हटलंच आहे JEE अँड नीट. आता ही CUET क्यूट, आता तुम्ही काही एखादं लिहून घेतलं असतं तर खूप तुम्हाला माहिती पडलं असतं की आपल्याला JEE आणि नीटच माहीत आहे. तर या ठिकाणी CUET ही सुद्धा एक महत्त्वाचा कोर्स आहे. काय म्हटलं, हां, याला सुद्धा आपण तिथं अप्लाय करू शकतो. याची एंट्रन्स टेस्ट असते. आणि SSC हे काही स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनसारख्या, त्यासुद्धा आपण सोडून क्लास 2, क्लास 3, क्लास 1 अशा नोकऱ्या मिळवू शकतो. त्यानंतर आता PM विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन्स मेड सिम्पल. आता मी आत्ता म्हटलं तुम्हाला की एक नवीन तुम्हाला तुमच्यासाठी स्कॉलरशिप पंतप्रधानांनी घोषित केलेली आहे की त्या स्कॉलरशिपचं नाव आहे PM विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन मेड सिम्पल. आता काय सिम्पल करून ठेवलं आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला ऑनलाईनच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करतायत आणि ती त्या योजनेचा लाभ घेत आहेत. कोण करू शकते याच्यासाठी ॲप्लिकेशन? तर कोणीसुद्धा लो इन्कम ग्रुपमधलं कोणीसुद्धा करू शकते. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे ते लोक त्या ठिकाणी, ते विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात. आणि 75% त्या ठिकाणी गॅरंटेड लोन तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे 7.5 लाखापर्यंत पुढचं उच्च शिक्षणासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला या माध्यमातून मदतीची घोषणा या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून केलेली आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे पुढं. आणि लो इन्कम ग्रुपसाठी त्यांनी 3% इंटरेस्ट सबव्हेन्शन दिलेलं आहे. सबव्हेन्शन म्हणजे त्यांनी वेवर दिलेला आहे ठिकाणी 3% अजून माफ, त्याच्यामधलं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट एज्युकेशन लोनचं असेल त्याच्यात 3% अजून माफ. हे हायर एज्युकेशनसाठी आहे.
म्हणजे 12वी नंतर जे तुम्ही करणार त्याच्यासाठी या सगळ्या योजना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता पॉवर ऑफ BA, आता मी ज्या कॉलेजमधून आलेलो आहे श्रीमती सबिताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालय दिग्रस. आता आमच्याकडे इंग्लिश लिटरेचर असा विषय आहे की तुम्ही तो विषय घेतल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये करिअर चांगलं करता येते, तुम्हाला टीचर बनता येते. आणि आमच्या इकडे ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला MPSC UPSC देता येईल. अशा पद्धतीचे अनेक, आता तर तुम्ही MBAसुद्धा नंतर ग्रॅज्युएशन नंतर करू शकता आणि हमखास कंपनीमध्ये जॉब मिळू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही BA नंतरसुद्धा करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणतं काय काय करता येते BA नंतर. मीडिया अँड जर्नलिझममध्ये करिअर करता येते ग्रॅज्युएशन नंतर. MPSC UPSCच्या एक्झाम देता येतात, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या देता येतात. त्यानंतर लॉमध्ये करिअर करता येऊ शकते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही लॉयर बनू शकता. त्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोप आहे. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आणि सायकोलॉजीमध्ये थोडं काही सर्टिफिकेट कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते करूनसुद्धा तुमचं करिअर तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीने. म्हणजे अनेक संधी त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला असं म्हणायचं आहे की तुमच्यापर्यंत आम्ही आणलेले आहेत. परंतु तुम्हाला या कंडिशनवर तुम्हाला हे करायचं आहे की तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू नका. काही कारणानं तुम्ही अर्धवट शिक्षण सोडत असाल परंतु काही दिवसाच्या गॅपनंतर परतसुद्धा कंटिन्यू करता येऊ शकते. काही तांत्रिक टेक्निकल प्रॉब्लेम आला, काही कौटुंबिक काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काही दिवसाच्या गॅपनंतरसुद्धा ते पुढं कंटिन्यू करू शकता. आता याच्यामध्ये आपण हायलाईट्स पाहिलेले आहे. NEPबद्दल माहिती करून घेतलेलं आहे, काय करिअर ऑप्शन आहे त्याबद्दल माहिती करून घेतलेलं आहे, काय फ्री डिजिटल स्कूल्स तुम्हाला साथीच्या माध्यमातून वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे, स्वयंच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे आणि स्कॉलरशिपबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. आणि काही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं महात्मा फुले असो, नेल्सन मंडेला असो, त्यांनी शिक्षणाचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सुंदर पद्धतीने सांगितलेलं. शिक्षण हे काय आहे, वाघिणीचं दूध आहे. विद्या नाही तर काय माणूस, सावित्री आई म्हणतात की माणूस काय जनावर आहे, विद्येची गोडी लावूनच घेतली पाहिजेत. म्हणजे सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे की माणसाने शिकलं पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी काही थॉट या ठिकाणी एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे तुम्ही जगाला बदलायचं पण तुमच्यामध्ये बदल घडून येणार त्याच्या माध्यमातून. हा महत्त्वाचा बदल घडून आणण्यासाठी पुढचं शिक्षण तुम्ही कंटिन्यू ठेवायचं आहे. छोट्याशा अपयशांनी त्या ठिकाणी खचून न जाता आपण मोठ्या ताकदीनं समोर जायचं आहे. म्हणजे फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असं म्हणतो ना आपण. अपयशानंतर यशाची पायरी असते. मला एकदा मिळेल, दोनदा मिळणार नाही, तिसऱ्यांदा मला मिळेलच. परंतु ते जिद्दीनं पूर्ण केलं पाहिजे की त्याच्या माध्यमातून पुढच्या 7 पिढ्याचा उद्धार त्या ठिकाणी दडलेला आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे सूत्र. अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. अत्यंत साध्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. सुंदर पद्धतीनं तुम्ही समजून घेतलेला आहे. त्याबद्दल आयोजकांचे, दीनबाई शाळेच्या प्राचार्यांचे, या ठिकाणी जे प्रभारी शिक्षक आहेत आपले डी के सर, सतीश DK सर, यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझं या ठिकाणी लेक्चर संपवतो. परंतु काही प्रश्न असतील तत्पूर्वी तर तुम्ही विचारावं अशी मला अपेक्षा आहे. सर आपण बोलावतो. मार्गदर्शन केलं. आपल्याला सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल काही जर तुम्हाला डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल, काही सूचना, तुम्हाला काही म्हणजे आणखीन माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. वाटते का तुम्हाला काही याच्यामध्ये काही की तुम्हाला पहिले सांगा मला की सरांनी सांगितलेलं समजलं का? समजलं ना? हां. तर नसेल समजलं तरी मी पुन्हा एकदा आपल्या तासिकेमध्ये आणखी एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. या.